मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज घेऊन आलेली आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ। मला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा भरपूर असे मेसेजेस आले, जास्त करून इंस्टाग्रामला आले की माशा घालवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा। आता तुमच्या घरी जी कंडिशन आहे सेम माझ्याही घरी आहे। आता गॅलरीमध्ये थोडंसं काहीतरी सांडलं होतं तर तुम्ही बघू शकता किती माशा अगदी इकडे झुंबड उडाली आहे आणि फक्त एवढूसा कण होता। आणि या पावसाळ्यामध्ये ना सगळ्यांच्या घरी या माशा अगदी पाहुण्या म्हणून येतात आणि अगदी थोडं जरी अन्नाचा तुकडा जरी पडलेला असला तर या माशा एवढ्या सगळ्या येतात आणि आपण काहीही केलं तरी जात नाही। पण आज मी तुम्हाला अशा 3 कारगर उपाय शेअर करणार आहे, विथ लाईव्ह रिझल्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उपाय नंबर पहिला, पावसाळ्यामध्ये कधीही तुम्ही फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये कोणतंही लिक्विड टाकत असताना त्यासोबत तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे। आवर्जून पावसाळ्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ फरशी पुसत असाल तर त्यामध्ये मिठाचा वापर करायचाच करायचा। त्यासोबतच डेटॉल नक्की टाकायचं, म्हणजे जेही अँटीसेप्टिक लिक्विड तुम्ही वापरत असणार त्या लिक्विडचा तुम्हाला वापर करायचा। शक्यतोवर पावसाळ्यामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ नक्की म्हणजेच 2 टाईम फरशी पुसणं गरजेचं असतं। बऱ्याचदा आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर काही का होईना थोडंफार तर अन्न खाली सांडतंच नाही का, आणि मुलं म्हटलं तर अगदी गोंधळ असतो आपल्या घरामध्ये आणि आपण कितीही स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला तरीही लहान मुलं असतील तर तेवढं स्वच्छता राखता येत नाही। मग अशा वेळेस एकच उपाय आहे, तो म्हणजे की तुम्ही सकाळ संध्याकाळ फरशी पुसणं। जर काही सांडलं असेल, जेवण झालं असेल तर मग लगेच झाडून घेणं, जर काही खाली सांडलं असेल खरकटं लगेच तिथलं पुसणं, अशा छोट्या छोट्या टिप फॉलो केल्या तर घरामध्ये माशा होत नाही। इन केस तुमच्या घरामध्ये माशा येतच असतील तर जर तुम्ही सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने फरशी पुसली तर ज्या येणाऱ्या माशा आहेत त्या नक्की पळून जातील। सो तुम्हाला ही टिप नक्की कामी येईल। म्हणजे पर्सनली खूप पाऊस होता, अगदी पाऊस पडतोय सुद्धा आहे आणि अचानकच माझ्या गॅलरीमध्ये भरपूर मला अशा माशा दिसल्या। सो त्यामुळे मी पटकन ही ट्रिक फॉलो केली आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला। सो आता माझी फरशी पुसून झाली आहे, तुम्ही बघू शकता इथेच पूर्ण त्या माशा होत्या आणि आता एक सुद्धा माशी नाही। अगदी माशी खाली जरी बसायचं म्हटलं तर ती बसत नाहीये, कारण आपण यामध्ये मिठाचा वापर केलाय, डेटॉलचा वापर केला आणि पावसाळ्यामध्ये कपडे धुत असताना सुद्धा डेटॉल म्हणजेच अँटीसेप्टिक लिक्विडचा नक्की वापर करावा। चला उपाय नंबर दुसरा, लिंबू कापून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला लवंग ठेवायची आहे, म्हणजे 4 ते 5 लवंग तुम्हाला अशा त्यामध्ये खोसून ठेवायचं आहे आणि त्यावरती मीठ टाकायचं आहे। असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह फ्रेशनर सुद्धा येतो आणि मेन म्हणजे त्याच्या अवतीभोवती माशा सुद्धा होत नाही। कुंभटवास येत असेल तर त्यासाठी सुद्धा कारगर उपाय आहे। मी भरपूर वेळेला शेअर केला आहे, त्यामुळे मी आता शेअर केला नाही, अगदी तुम्हाला ओरली सांगितलं। उपाय नंबर तिसरा, जो मला सगळ्यात कारगर वाटतो। सो इकडे मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ग्लासभर पाणी। लक्षात घ्या, हा जेव्हा आपण उपाय करतोय किंवा हे जे आपण सोल्युशन बनवतोय हे सोल्युशन आपण एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकतो। त्यानंतर इकडे आपल्याला घ्यायचं आहे लवंग। हो, पावसाळ्यासाठी लवंग एवढं कारगर आहे, तुम्ही अगदी लवंगचा पावसाळ्यासाठी स्टॉक बनवून ठेवू शकता। तुम्ही म्हणाल की ही लवंग तर खूपच महाग असते, मग तुमच्याकडे जर आठवडी बाजार भरत असेल तर आठवडी बाजारामध्ये 10-10 रुपयाचे पॉकेट मिळतात। ते ॲज कम्पेअर तुम्ही एखाद्या मॉलमधून मार्केटमधून आणत असाल, जसं की डीमार्ट झालं किंवा वेगवेगळे मार्ट असतात आपल्याकडे, त्यामधून आणत असाल तर तिकडे महाग पडतं। सो तुम्ही स्पेशली क्लिनिंगसाठी त्या लवंगचा वापर करू शकता आणि तुम्हाला तुमच्या किचनसाठी म्हणजेच भाजीसाठी वगैरे वापरायचं असेल सो तुम्ही चांगल्या लवंगचा वापर करू शकता। सो मी क्लिनिंगसाठी त्याच लवंगचा नक्की वापर करत असते। सो 3 ते 4 लवंग मी इकडे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत आणि जास्त काही घ्यायची गरज नाही आहे, 3 ते 4 सफिशियंट होतात। आता आपल्याला ना हे गॅसवरती ठेवून आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे। फक्त याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि जसं याला उकळी यायला लागेल किंवा हे गरम व्हायला लागेल, तुम्ही बघणार की ह्या पाण्याचा कलर चेंज झालेला असेल आणि ह्या पाण्यामध्ये पूर्ण लवंगचा अर्क आणि त्याचा जो काही स्मेल आहे तो अगदी या पाण्यामध्ये आलेला असेल। हे सोल्युशन एवढं कारगर आहे, अगदी तुमच्या घरामध्ये कुंभटवास जरी येत असेल, माशा तर होतातच होतात पावसाळ्यात, पण सतत अगदी पाऊस पडत असेल तर कुंभटवास सुद्धा होतं, ओलसरपणा आपल्या घरामध्ये जास्त जाणवायला लागतो। सो अशा वेळेस ही समस्या जी आहे ना ही सगळ्यांना होते, अगदी तुम्हीच काय माझ्यासोबत सुद्धा होते। आणि मी इकडे शहरी भागात राहते, इकडे अगदी पावसाची ना झड सुरू आहे, झड। सो इथे इतका कुंभटवास येतो, त्याचबरोबर कपडे सुद्धा वाळत नाहीत। सो त्यासाठी जे आहे या छोट्या छोट्या टिप्स मी सुद्धा
वापरत असते आणि मला असं वाटतं की चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर केल्या गेल्या पाहिजे. तुम्ही बघू शकता की इकडे उकळी आलेली आहे. यामध्ये तुम्ही एक तेजपत्ताचं पानसुद्धा टाकू शकता. ते ऑप्शनल आहे, टाकलं तरीही चालणार आहे. जशी याला उकळी आली आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये अजून आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत, सो ते आपण आधी समोर घालणार आहोत. मेन आपला पर्पज हा होता की या पाण्यामध्ये पूर्ण लवंगचा अर्क जो आहे तो उतरला गेला पाहिजे. सो इकडे आता आपण हे थोडंसं पाणी कोमट होऊ देऊयात. आणि बघा हे पाणी जे आहे तुम्ही 2 याने वापरू शकता. म्हणजे याचे 2 प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता. सो तेही मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेऊयात. सो हे जे पाणी आहे हे तुम्ही असं एका बॉटलमध्ये ठेवून देऊ शकता. आता ह्या पाण्याचा 2 प्रकारे वापर केला जाऊ शकतो. एक म्हणजे ॲज अ स्प्रे आणि दुसरा म्हणजे रोज फरशी पुसण्यासाठी ह्या पाण्याचा वापर करणे. तुम्ही जर मीठ टाकतच आहात फरशी पुसण्यासाठी त्या पाण्यामध्ये, सो जर लवंगचा सुद्धा त्यामध्ये वापर केला तर माशा अगदी येतच नाही. हे मला खूप छान रिझल्ट वाटला. सो म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. सो आता आपल्याला काय करायचं, यामध्ये टाकायचं 1 चमचाभर मीठ. मी इकडे खडे मिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही नॉर्मल मिठाचा सुद्धा वापर करू शकता, पण मला खडे मिठाने जरा चांगला रिझल्ट भेटतोय. सो म्हणून मी इकडे खडे मिठाचा वापर करते आहे. आणि खडे मीठ तसंही ॲज कम्पेअर आपण जे नॉर्मल मीठ वापरतो स्वस्त असतं. सो तुम्हाला जे परवडेल तुम्ही त्या मिठाचा इकडे वापर करू शकता. आणि रोज जेव्हा तुम्ही फरशी पुसत आहात तर फरशी पुसण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 झाकण ह्या सोल्युशनचा वापर करायचा आहे. पूर्ण सोल्युशन नाही टाकायचं, 1 ते 2. त्याच पद्धतीने आपण डेटॉलचा वापर करतो सेम पद्धतीने करायचा आहे. एकदम जबरदस्त रिझल्ट येतो. नक्की करून बघा. घरामध्ये जर चिलटं वगैरे होत असेल ते सुद्धा येत नाही, कुबटवाससुद्धा नाहीसा होतो. आणि हो, मी पुन्हा पुन्हा हेच सांगते आहे, हे सोल्युशन जे आहे तुम्ही एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता. खूप छान सोल्युशन आहे. अर्धं सोल्युशन तुम्ही तसं ठेवू शकता फरशी पुसण्यासाठी आणि अर्धं माझ्यासारखं स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ठेवू शकता. इन केस जर माशा आल्यास तर लगेच तुम्ही जिथे माशा बसत आहेत तिथे तुम्ही स्प्रे करा. घरामध्ये माशा येणं म्हणजेच काय होतं, ह्या माशा अगदी कुठेही बसतात आणि याच्यामुळे जे आहे त्याचे जे काही पंख असतात तिथे खूप घाण असतं, कारण ते कुठेही बसत असतात आणि अशा वेळेस जर ते आपल्या अन्नावरती बसले तर आपल्याला जे आहे आपण आजारी पडू शकतो. सो अशा वेळेस माशा आपल्या घरात यायला नको, म्हणून हे नक्की बनवून बघा आणि हे उपाय नक्की करून बघा. तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट येईल आणि मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. सो आता आपण हे जो स्प्रे आहे हा आपला बनलेला आहे. चला आता याचा वापर कसा करायचा ते तुमच्यासोबत सांगते. बाकी याचा वापर दुसऱ्या पद्धतीने कसा केला जातो ते ऑलरेडी शेअर केलं आहे. सो तुम्ही इकडे बघू शकता अगदी माशा इथे बसत होत्या. सो मी हे स्प्रे केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता माशा अगदी उडून गेलेल्या आहेत, पळून गेलेल्या आहेत, बिलकुल तिथे बसत नाही आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला माशा दिसल्या तर स्प्रे तुम्ही करू शकता. पहिले काय व्हायचं, रॉकेलचा वापर केला जायचा. अगदी खूपच माशा झाल्या तर त्यावरती रॉकेल टाकायचे. अगदी माशा मरून सुद्धा जायच्या आणि माशा यायच्याच नाही. पण आजकाल रॉकेल मिळत नाही आणि ते कुठेतरी मला असं धोक्याचं सुद्धा वाटतं. सो ही ट्रिक नक्की आजमावून बघा. बघा इथे माशा दिसते, मी फक्त स्प्रे करते. सो हे सगळे उपाय ट्राय करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार फॉलो नक्की करा. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडलेला असेल आणि चला मग फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. बाय.